हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या पवित्र विचारांसमोर नतमस्तक होतो। आज शिवतीर्थ येथे हा कर्जत पाथरज वार्ड मधील असणारा माझा जिवलग सहकारी सन्माननीय भास्कर दिसले यांचा आज शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश या ठिकाणी झालेला आहे। असंख्य कार्यकर्त्यांच्या सोबत भास्कर दिसले हे शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे माझे सहकारी सन्माननीय संतोष शेठ भोईर असतील, सन्माननीय सुरेशदादा टोकरे, सन्माननीय संभाजी शेठ जगताप, आमचे खालापूरचे सन्माननीय शशीभाऊ देशमुख, संजय नाना देशमुख, अजित देशमुख, खास करून आज अजित देशमुख आमचे व्यासपीठावर बसलेले आहेत ना। अजित देशमुखांना मी आवर्जून मला भेटायला आले होते, मी त्यांना बोललो चला आज आमचं व्यासपीठ पहा। त्यानंतर शिवरामजी बदे आमचे सहकारी माझा भास्कर दिसले यांचे वडील या ठिकाणी बसलेले आहेत आणि माझा सहकारी पाथरजवाडचा दिलीप तामाणे आणि त्यानंतर आमच्या अशोक असवले असतील, त्यानंतर पूजाताई तालुका प्रमुख माझ्या बरोबर उभा आहे आणि तो कायम माझ्या सोबत असणार आहे तो असा सुधाम सेठ पवाली। उपस्थित सर्वच पाथरज जिल्हा परिषदचे प्रमुख कार्यकर्ते, व्यासपीठ बघा कसं गच्च भरलेलं आहे, ही शिवसेनेची ताकद आहे सगळी आणि आपण सारे जण मोठ्या संख्येने या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी उपस्थित आहात। आत्ताच या ठिकाणी सुदाम पवालांनी शिवसेनेची असणारी भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली आणि माझा सहकारी मित्र भास्कर दिसले यांनी पाथरज जिल्हा परिषद वार्ड असेल किंवा संपूर्ण राष्ट्रवादी पक्षातून या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत असताना भास्करने आपले शिवसेनेचे संबंध या ठिकाणी सांगितले। मी उपस्थित सर्व शिवसैनिकांना या ठिकाणी सांगेल की आज भास्कर दिसलेंचा या ठिकाणी प्रवेश होत असताना भास्कर दिसले हा माझा अतिशय जिवलग असा हा मित्र, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रामाणिकपणे काम करणारा हा कार्यकर्ता, जेवायला आम्ही एका ताटात एका घरात असायचो, परंतु आज मी तुम्हाला सत्य परिस्थिती आपल्या समोर मांडणार आहे। खूप दिवसापासून माझी मनोमन इच्छा होती की भास्कर दिसले यांनी माझ्याबरोबर येऊन काम करावं, परंतु भास्कर दिसले हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करत असताना आदरणीय राष्ट्रवादीचे आमदार सुरेश भाऊ लाड यांचे सळोक्याचे असणार त्याचे सुद्धा संबंध त्या ठिकाणी होते। 2014ची विधानसभेच्या निवडणुकीला मी सामोरे गेलो, फार थोड्याफार मतांनी माझा त्या ठिकाणी पराभव झाला। 1800 मतांचा पराभव, क्रॉसला 900 वोटिंग फक्त पाहिजे होती। एका ताटात आम्ही जेवणारे होतो, एकत्र फिरणारे होतो, शॉपिंग एकत्र, जायला एकत्र, सगळ्या गोष्टी एकत्र करत असताना भास्कर दिसलेंनी मात्र राष्ट्रवादी म्हणून आपण आपल्या जागेवरती प्रामाणिकपणे त्या ठिकाणी सुरेश भाऊंचं काम केलं। मी त्याला इलेक्शन नंतर 1 महिन्यानी भेटायला गेलो। निलेश घोडविंदे आहेत का इथे उपस्थित? निलेश घोडविंदेच्या फार्म हाऊसवर भास्करनी माझं सांत्वनचं जेवण ठेवलं होतं। मी भेटायला गेलो, माझा जिवलग मित्र, पराभव मी पचवला
कारण पराभव ही यशाची पहिली पायरी असते. मी पराभवाने खचलेला नव्हतो मित्रांनो. मी दुसऱ्या दिवशी माझे सर्व बॅनर संपूर्ण मतदारसंघामध्ये लावलेले होते की मतदारांचे जाहीर आभार की तुम्ही मला एवढी मताधिक्य त्या ठिकाणी मतदान त्या ठिकाणी दिलं गेलं. भास्कर दिसलेने आम्ही एकत्रपणे जेवण केलं. निघताना मात्र भास्करनी मला घट्ट मिठी मारली आणि रडायला लागला आणि म्हणाला, माझा पराभव हा तुझ्यामुळे झाला, तुझा पराभव हा माझ्यामुळे झाला. ही खंत त्याने माझ्या समोर व्यक्त केली. आम्ही दोघे एकमेकाला घट्ट मिठी मारून रडलो. आणि आज भास्कर दिसले माझ्या बरोबर प्रवेश करत असताना मला काय आनंद झाला असेल तो तुम्हाला समजला असेल. असा हा माझा जिवलग सहकारी, परंतु आपल्या तत्वाशी अतिशय प्रामाणिक आहे. कुठल्याही प्रकारची कधीही पैशासाठी राजकारण करणारा हा माझा सहकारी नाहीये. माझा तो चांगला मित्र आहे. मी त्याला खूप चांगल्या पद्धतीने ओळखत आहे. मला अनेक वेळा आमच्या जिल्हा प्रमुख बोलले, भास्कर दिसलेंचं काय होणार, भास्कर दिसले कधी येणार. बोलो भास्कर दिसलेला मी फोर्स करायला जाणार नाही. ज्या दिवशी त्याची मनापासून इच्छा होईल त्या दिवशी भास्कर दिसले शिवसेनेमध्ये दाखल होईल. ना आज भास्कर दिसले खरोखरच मनापासून, परवा त्यांनी मला कॉल करून सांगितलं की 7 तारीख मी घेतलेली आहे आणि मी प्रवेशासाठी येत आहे. मी बोललो शिवतीर्थावर तुझं स्वागत आहे. आमची एवढी घट्ट मैत्री, आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीची कल्पना आहे. 2019ला सुद्धा त्यांनी माझं काम नाही केलं. मी तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी सांगतोय. अतिशय भाऊंचे त्यांचे कौटुंबिक संबंध त्या ठिकाणी होतो. दोन्ही वेळेला त्यांनी त्याच्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. माझे अनेक कार्यकर्ते कशेळीमध्ये माझे सहकारी अतिशय प्रामाणिकपणे माझ्याबरोबर काम करणारे, स्वप्नील असेल, सगळी संपूर्ण टीम असेल, या साऱ्यांनी माझं मते, रमेश मते असतील, स्वप्नील मते असतील, ह्या साऱ्यांनी माझं त्या ठिकाणी काम केले गेलेलं आहे. परंतु भास्कर दिसले आपल्या तत्वाशी, आपल्या असणाऱ्या पक्षाबद्दल त्याची निष्ठा अतिशय प्रामाणिकपणे त्या ठिकाणी होता. परंतु आज त्यांनी ज्या वेळेस हा निर्णय घेण्याची वेळ आली, कारण जी परिस्थिती संपूर्ण मतदारसंघामध्ये चाललेली आहे, भास्कर दिसलेला पूर्णपणे राजकारण माहिती आहे की जे समोरचा पक्ष उमेदवार ज्या पद्धतीने मनसुबे बाळगून उभा आहे, तो उमेदवार कशा पद्धतीचा याचं जास्त अनुभव आम्हा दोघांना आहे. त्यामुळे आम्ही एकत्रपणे हा उमेदवार ज्या पद्धतीचं राजकारण या मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी करत आहे याची जाणीव संपूर्ण मतदारसंघातील चांगल्या जाणकार राज करणार आहे. आमच्या संतोष शेठ भोईरांना सुद्धा चांगला अनुभव आहे. त्यामुळे आम्ही सारेजण एकत्रपणे या ठिकाणी काम करत असताना भास्कर दिसले आज आपल्याबरोबर सहकारी म्हणून दाखल झालेला आहे. कशाळीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे संघटन, शिवसेनेचं कार्यकर्ते त्या ठिकाणी आहेत. यांना सुद्धा सर्वांना विश्वासात घेऊन भास्कर दिसले आणि माझे असणारे सहकारी हे एकत्रपणे त्या भागामध्ये आले तर शिवसेनेचा संपूर्ण कर्जत तालुक्यातून पात्र जिल्हा परिषद वार्ड हा सर्वात जास्त आघाडीचा वार्ड म्हणून असेल. सर्वात जास्त लीड आपल्याला या पात्र जिल्हा परिषद वार्डमधून मिळेल असा हा तलागालामध्ये काम करणारा हा कार्यकर्ता आहे. आपण आता पाहिले असतील त्याच्याबरोबर ज्या ज्या सहकार्यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे, अतिशय भास्करचं काम हे तलागालात जाऊन कार्यकर्त्यांशी नाल जोडणारा हा कार्यकर्ता आहे. जिल्हा परिषदेला आपल्या मिसेसला त्यांनी त्या ठिकाणी निवडून आणलं आणि तलागालात जाऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हा प्रामाणिकपणे राष्ट्रवादीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करत होता. परंतु आज बराच वेळ मला माझा या ठिकाणी मेहनत घ्यावी लागली. भास्कर दिसलेला आपल्याबरोबर घेण्यासाठी सुरेश टोकरे साहेब प्रचंड मेहनत मला या मित्रासाठी घ्यावी लागली. खऱ्या अर्थाने आमचा अनुभव संपूर्ण सगळ्या मित्रपरिवारामध्ये सगळ्यांनाच आहे. अतिशय मुंबईमध्ये असेल, बाहेर असेल, ज्या ज्या ठिकाणी आम्ही दोघे एकत्र असतो त्या ठिकाणी फुल टू एन्जॉय आम्ही दोघे करत असतो. असा हा माझा सहकारी मित्र. परंतु आज भास्करचा प्रवेश होत असताना मला मनस्वी आनंद या ठिकाणी झालेला आहे, कारण हा माझा अतिशय जिवलग मित्र आहे. परंतु भास्कर मी या ठिकाणी आवर्जून सांगेल, मी शिवसेनेचं काम करत असताना वेळोवेळी ज्या ज्या ठिकाणी चांगलं यश मला संपादन व्हायचं त्या वेळेस हा राष्ट्रवादी असून सुद्धा मला शाबासकीसाठी फोन करायचा, खूप चांगलं काम केलं, चांगला विजय मिळवला, म्हणजे त्याची मनोमन इच्छा असायची. पण विरोध मात्र मला तोडून करायचा होतो. पाथरला आम्ही काम करायला गेलो का त्या ठिकाणी अडचणी मात्र तयार करायचा. असा हा त्याच्या पक्षाशी अतिशय प्रामाणिकपणे काम करायचा. परंतु आज भास्कर माझ्याबरोबर आल्यामुळे शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी वाढलेली तर आहेच, परंतु मी वैयक्तिक सांगेल की महेंद्र थोरवे म्हणून माझी सुद्धा ताकद भास्कर मुले या ठिकाणी वाढलेली आहे. असा हा जिवलग माझा सहकारी माझ्याबरोबर आज या ठिकाणी
पक्ष प्रवेश करत आहे। अतिशय चांगले कौटुंबिक संबंध आमच्या दोन्ही कुटुंबात आहेत। माझी मिसेस सुद्धा अनेक वेळा त्या ठिकाणी विचारायची का हो भास्कर भाऊ का असं करतायत। बोलो भास्कर भाऊचं ते वैयक्तिक मत आहे, त्याबद्दल त्याला काय विचारायला आपण जाऊ शकत नाही। मी प्रत्येक वेळेला 5 दिवसाचे गणपती त्याच्या घरी असतात, त्याच्या घरी मात्र गणपती दर्शन घ्यायला जाणार, पुरणपोळी खाणार, पण भास्कर मत राष्ट्रवादीला देणार, अशी परिस्थिती असायची। परंतु आज ती परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे। खऱ्या अर्थाने भास्कर हा जी मैत्री जी असते ती मैत्री आमची जय वीरूची मैत्री आहे आणि ही मैत्री आम्ही पुढील काळात राजकारणामध्ये सुद्धा दाखवून देऊ का या कर्जत तालुक्यामध्ये शिवसेना ही सक्षमपणे या मतदारसंघामध्ये उभी राहील। भास्कर सारखे सहकारी बरोबर आहे, सुदाम पावली सारखा माझा सहकारी माझ्या बरोबर आलेला आहे, सुरेश दादा टोकरे सारखा एक नेतृत्व आमच्या बरोबर या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। अशा अनेक दिग्गज नेते आज शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेले आहेत। हे सारे जण एकत्रपणे कर्जतमध्ये बरोबर येत असताना खालापूरमध्ये सुद्धा भाई शिंदे असतील, हनुमान शेठ पिंगले असतील, उल्हासजी भुरके असतील, त्याच्यानंतर आज आपण पाहताय की जी परिस्थिती आपण संपूर्ण मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे असणारे माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांनी सुद्धा आपल्याला विजयी भव असा आशीर्वाद दिलेला आहे आणि भाऊंचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच विजयाकडे घेऊन जाणार आहे। एक मोठ्या फरकाने आपण ही विधानसभा आपण सारे जण जिंकणार आहोत। म्हणून आपण साऱ्यांनी गाफील न राहता, पक्षप्रवेश तर आपल्याकडे रोज मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत, परंतु कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत म्हणून गाफील राहू नका। माझी सगळ्याच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी विनंती आहे की ही निवडणूक आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे। ज्या पद्धतीने विरोधकांनी केलेलं राजकारण आपण पाहताय, विरोधकांची असणारी कुटीर नीती आपण पाहताय, जिल्ह्याचं राजकारण कशा पद्धतीने आपल्याला पाडण्यासाठी प्रयत्न करत आहेत हे आपण सारेजण त्या ठिकाणी पाहताय। आणि म्हणून माझी प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती असेल, मतदारसंघामध्ये काम करत असताना आपण आपले बूथ त्या ठिकाणी राखले पाहिजेत। प्रत्येक बूथवर आपण आपलं संघटन त्या ठिकाणी वाढवलं पाहिजे। 20 तारखेला मतदान होणार आहे, 20 नोव्हेंबरला आपण आपलं मत हे धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजयी करा। मी सगळ्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगेन की ज्या पद्धतीने आपण सारे जण एकत्रपणे या ठिकाणी आलेलो आहोत, मी प्रत्येक बूथवर परवा सुद्धा मी आपल्याला सांगितलंय, मी कर्जत तालुक्यातल्या असणाऱ्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगेल की आपण आपल्या बूथवर प्रत्येक ठिकाणी, मी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगेल 23 तारखेला तुम्हाला प्रत्येक बूथवर शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे, अशा पद्धतीचं काम प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी करावं। विजय तर आपला होणारच आहे, परंतु प्रत्येक बूथवर आपला विजय झाला पाहिजे, प्रत्येक बूथवर शिवसेना आघाडीवर राहिली पाहिजे। शिवसेना महायुती सक्षमपणे या संपूर्ण मतदारसंघामध्ये काम करत असताना कार्यकर्त्यांनी सुद्धा आपण अजिबात त्या ठिकाणी चुकारपणा करू नका। कार्यकर्त्यांनी प्रतारणा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी करू नका। विरोधक आपल्याला त्या ठिकाणी आमिष दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील, परंतु ही निवडणूक सगळ्यांच्या प्रतिष्ठेची आहे, तुमच्या आमच्या सर्वांच्या प्रतिष्ठेची असणारी ही निवडणूक आपण साऱ्यांनी वज्रमुठ करावी आणि सांगावी की 23 तारखेला आपण सारे जण कर्जत मतदारसंघातील प्रत्येक बूथवर शिवसेनेचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, अशा पद्धतीची वज्रमुठ साऱ्यांनी एकत्रपणे करा। आणि माझी प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती आहे की आपण आपला प्रचार करत असताना आपण आपल्या गावचं बूथ उपस्थित व्यासपीठावर असणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी सांगेल, आपण सुद्धा तालुक्यामध्ये प्रचार करत असताना आपलं बूथ मात्र मागे पडणार नाही, हे प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बघावं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो कटू अनुभव आम्हाला साऱ्यांना आलेला आहे ती परिस्थिती कुठेही या ठिकाणी येता कामा नये। मी प्रत्येक बूथवर आपण त्या ठिकाणी निरीक्षण ठेवून आहे, प्रत्येक बूथचा स्टडी मी करत आहे। ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कमी आपण वाटतं की आपण या ठिकाणी कमी पडतोय त्या ठिकाणी कार्यकर्त्यांची फळी वाढवण्याचं काम मी सातत्याने सुरू ठेवलेलं आहे। त्यामुळे कार्यकर्त्यांनी गाफील न राहता आपला प्रत्येक बूथ हा शिवसेना महायुती आघाडीवर राहिली पाहिजे, तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या गावामध्ये शिवसेनेचा भगवा फडकला असं मला त्या ठिकाणी वाटेल। कार्यकर्त्यांनी याची मात्र दखल घ्यावी की आपण विजय मिळणार आहे, बऱ्याचशा मोठ्या फरकाने आमदार निवडून येणार आहेत आणि आपण आपल्याच बूथवर मात्र मागे पडलो तर यापुढे ते होता कामा नये। प्रत्येकाने आपल्याला 23 तारखेला आपण केलेल्या कामाचं खऱ्या अर्थाने तुम्ही जी मेहनत आतापर्यंत घेतलेली आहे याचं पत्रक आपल्याला खऱ्या अर्थाने सर्टिफिकेट जे म्हणतो आपण ते सर्टिफिकेट आपण केलेल्या कामाची पोच पावती
ही 23 तारखेला प्रत्येक बूथवरच्या कार्यकर्त्याची पाहणी जाईल। त्या पद्धतीने पुढे त्या गावामध्ये आपण विकासाला चालना त्या ठिकाणी देऊ। अशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी प्रत्येक गाव हे आपण जिंकलं पाहिजे। प्रत्येक गावावर आपला शिवसेनेचा भगवा फडकला पाहिजे। यासाठी कार्यकर्त्यांमध्ये कॉम्पिटिशन लागलं पाहिजे। प्रत्येक बूथवर आपण जास्तीत जास्त लीड कसा मिळवू हे काम आपण त्या ठिकाणी केलं गेलं पाहिजे। मी कार्यकर्त्यांना या ठिकाणी सांगेल, जे कर्जत तालुक्यामध्ये जवळजवळ 235 ते 65 की आता बूथ वाढलेले आहेत, या सर्व बूथवर जास्तीत जास्त आघाडीचं जे बूथ असेल त्या बूथला सर्वात जास्त निधी दिला जाईल। सर्वात जास्त विकास त्या बूथवर आपण त्या ठिकाणी करू। कार्यकर्त्यांनी आपण प्रत्येक बूथ आघाडीवर राहिला पाहिजे, या दृष्टीने आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा। आज हे पक्षप्रवेश या ठिकाणी रोज सातत्याने होत आहेत। हे सातत्याने पक्षप्रवेश होत असताना आपण सुद्धा गावोगाव जाऊन त्या ठिकाणी शिवसेना महायुतीचा प्रचार प्रसार त्या ठिकाणी करावा। लाडकी बहीण योजना या योजनेतील असणाऱ्या पात्र महिला भगिनींपर्यंत पोहोचण्याचं काम आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी व्हावं। अशा पद्धतीने शिवसेनेचं संघटन, महायुतीचं संघटन वाढवण्याचं काम हे आपण सातत्याने आता त्या ठिकाणी करावं। फार थोडे दिवस आता राहिलेले आहेत। कार्यकर्त्यांनी गाफील न राहता जास्तीत जास्त आपल्या बूथवर आपण त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करावं। आज भास्कर दिसले आणि त्यांच्या सहकार्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये जो जाहीर प्रवेश केलेला आहे, मी पुन्हा एकदा भास्करराव तुमचं व तुमच्या टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो व पुढील काळासाठी तुम्हाला शुभेच्छाही देतो की चांगलं काम तुमच्या माध्यमातून शिवसेना वाढीसाठी व्हावं, जेणेकरून सक्षम संघटना उभी करत असताना आपल्या साऱ्यांचा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी असणार आहे। मी मनापासून साऱ्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर राष्ट्रीय चर्मकार महासंघ व चर्मोद्योग कामगार सेना खोपोली तालुका खालापूर तालुका अध्यक्ष संतोष विठुराम शेलार यांच्या नेतृत्वाखाली चर्मकार महासंघाचा व चर्मोद्योग कामगार सेनेचा जाहीर पाठिंबा आमदार साहेबांना देण्यात आहे। त्याचं पत्र ते आमदार साहेबांना सुपूर्द करत आहेत। मी विनंती करतो की चर्मकार महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना की आपण आपलं पाहिबा आणि त्यानंतर आमदार साहेबांच्या समोर महायुतीचा वचननामा येथे आपण